नमस्कार कोल्हापूर. काय म्हणताय मग? काय सगळं निवांत? मग आजची रेसिपी आहे वरणाची. वरण एकदम असं छान महाराष्ट्रीयन आणि कोल्हापुरी स्टाईलमध्ये आपण करणार आहे वरण. चला मग रेसिपी पण सांगतो आणि जरा तुमच्यासोबत बोलायचं पण होतं. मग काय नाही रेसिपी मी काय कॅप्शनमध्ये टाकतो, ते बघा तुम्ही आणि सांगा कसं काय झालं आहे, कसं काय नाही आणि काय चुकलं बिकलं तरी पण सांगा, मी पुढच्या वेळेस चांगलं करतो. मग काय आपल्या आहे त्या स्टाईलमध्ये खोबरं खिसून घ्यायचं आहे, खोबरं भाजायचं, लसूण भाजायचं, मिरच्या भाजायच्या. मिरच्या मी विसरले आलो ते जेव्हा डाळ शिजत घालत होतो ना त्यावेळेस मी विसरले आलो म्हणून आता टाकली. जरा तरी टेस्ट अशी कोल्हापूरची यायला पाहिजे म्हणून यात काय मी जास्त मसाला नाही टाकायला, तरी पण एकदाच चवीदार एकदम छान झालं होतं बरं काय, म्हणून म्हटलं रेसिपी शेअर करावी. मग रेसिपीसाठी काय एकदम आपलं सिंपल आणि सोप्या स्टाईलमध्ये खोबरं एकदम खोबऱ्याची टेस्ट एकदम लाजवाब असं भाजून घ्यायचं आहे आणि ती डाळ ते पण ह्या टाकून द्यायचे. मी खाली टाकतो सगळं काय काय टाकलं आहे काय काय नाही ते. जिरं मोहरी सगळं एकदम कडकडीत, लसूण तेल सगळं भाजायचं आहे व्यवस्थित. नंतर ती डाळ टाकायची आहे, पाणी टाकायचं आहे आणि शिजवत ठेवायचं आणि काय लागत नाही ते मिरच्या पण टाकायच्या ज्या आधी ठेवलेल्या. मग ते टाकलं, मग जरा वेळ उकळेस्तोपर्यंत थांबायची. मग नंतर असा खमंग वास येतो माहिती आहे का, एवढा भारी लय भारी वास येतो याचा एकदम असा नाद खुळा कोल्हापुरी स्टाईलमध्ये. नंतर तुम्हाला जसं वाटतं आहे तसं चवीनुसार मीठ टाकायचं. मग बघा एकदा चव करून, जर कमी पडलं तर आणि टाका, जास्त झालं तर ते काय मला विचारू नका, ते काय माहीत नाही जास्त झालं काय करता येते. तरी पण बघा मी पहिल्यांदा रेसिपी टाकल्या वरणाची, मग चांगली झाली म्हणून मी तुम्हाला शेअर केली, नाहीतर काय नाही. आणि वरती पण खोबरं खिसून टाका, जेवढं आहे खोबरं तेवढं सगळं संपवून टाका, एकदम भारी लागतं ही. माझ्या स्टाईलमध्ये एकदा करून बघा, लय भारी. असं चीज खिसतो तसं खिसून घ्यायचं आणि टाकायचा. आणि खोबऱ्याचा तर तो गर एवढा छान लागतो माहिती आहे का वरणात, असं वाटते शेवचीच मी आमटी केल्या. आणि ह्याला पाक चांगलं उकळवा, जोपर्यंत ते जरा कमी होत नाही ना वरण तोपर्यंत त्याला चांगलं शिजवून घ्या. आणि नंतर जरा गार व्हायला ठेवा, म्हणजे एवढं पण गार होऊ देऊ नका, आपण चटका बसेल ना. मग एका वाटीत घ्या आणि वाटीत घेऊन कोण आजारी बिजारी पडलं त्याला द्या आणि तुम्ही पण खावा. आणि काय नाही, एवढं चांगली रेसिपी म्हणून शेअर केली आणि छान लागलं. छान वाटलं तर मला सांगा कमेंटमध्ये, मी खाली टाकते कॅप्शनमध्ये. हां, कसं मम्मीला आवडलं म्हणजे झालं. हे